नमस्कार, मी कस्तुरी द इन्स्पायर्ड स्टोरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण एका कार्यकर्त्याला भेटणार आहोत. एक नगरसेवक, एक आमदार, भरपूर टर्मचे आमदार आहेत ते. नंतर सगळ्यांचे पुण्यातले लोकप्रिय आपण म्हणू शकतो एक समाजसेवक ते आहेत. प्लस लोकांचं प्रेम त्यांच्यावर प्रचंड आहे. असा एक साधारण माणूस जो स्वतःला त्याला बिलकुल गर्व नाही आहे की मी आजपर्यंत काय केले आणि काय नाही. नेहमी हा माणूस सत्याची साथ देत पुढे आला आहे. त्याला तुम्ही प्रत्येक आंदोलनात पुण्याच्या प्रत्येक विरोधक म्हणून किंवा एखाद्या गोष्टी जी खोटी असेल त्याच्या बाजूने न उभं राहता सत्याची साथ देणारा माणूस म्हणजे श्री रवींद्र धंगेकर हे आहेत. तर आपण आज त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की त्यांचा 30 वर्षाचा प्रवास कसा होता, 30 वर्ष आधीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारणात किती फरक आहे. तर हा एपिसोड खूप स्पेशल असणार आहे कारण की एखाद्याला जर पॉलिटिक्समध्ये उतरायची इच्छा असेल त्यांनी कसं त्याची वाटचाल पुढे न्यावी हे आपल्याला कळणार आहे. सो लेट्स गो. आपण त्यांच्या ऑफिसच्या समोरच उभे आहोत. तर आपण पटकन वरती जाऊया आणि त्यांच्याशी बोलूया, सगळे टॉपिक्स कव्हर करून घेऊया. चला दादा, आम्ही तुम्हाला एक पॉलिटिशियन, एक समाजसेवक म्हणून ओळखतो, पण त्या पलीकडे आम्हाला जाणून घ्यायचंय की रवींद्र धंगेकर कोण आहेत. बघा, वयाच्या 16 वर्षापासून ह्या समाजसेवेकडं राजकारणात ओढा होता माझा पूर्वीपासून. पण आम्ही एक शेतकरी कुटुंबातला मी तरुण, आमचं कुटुंब शेतकरी आणि या ठिकाणी आमचं पारंपरिक व्यवसाय होता चुन्याचा. कारण तसं ही गल्लीत लोणार गल्ली आहे आणि लोणारमध्ये सगळं पारंपरिक व्यवसाय. त्यातनं गणेश उत्सव मंडळ असेल, तुमचं जी काही समाजात कामं करायला जी बेस असेल, जे तुम्हाला स्टेज असेल, ते स्टेजवर काम करत 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 कधी शिवसेनेकडे गेलो मी कळलं नाही. पण आजही काम करताना समोरचा माणूस आपल्याकडं आल्यानंतर त्याची सेवा करणं किंवा त्याला न्याय द्यायचं काम करायची पहिल्यापासूनच आहे. मी निवडून आलो किंवा त्याच्या अगोदर पहिल्यापासूनच की एखाद्या आलेला व्यक्तीला आपण काय मदत करू, त्याला काय आपल्याकडनं अपेक्षा आहे, जी काय ती करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करतो. आणि एक कुटुंब म्हणून राजकारणात कुटुंब म्हणूनच राजकारण करत आले. त्यामुळं त्यातले असणारे सुखदुःख सगळे आपण सामावून घेऊन त्यांच्यावर काम करण्याचा प्रयत्न आयुष्यभर केलेला आहे आणि करतोय. मग तुमच्या आईबाबांनी तुम्हाला सपोर्ट केला होता का की जेव्हा तुम्ही बोलला होता की तुम्हाला पॉलिटिक्समध्ये उतरायचंय, तर तुम्हाला सपोर्ट मिळाला होता का तेव्हा? नाही, असं काय ठरून मी नाही आलो राजकारणात की आज मी आलो मला असं. ते घडत घडत गेलं असं, म्हणजे एक एक टप्पे होते, टप्पे टप्पे ते घडत घडत आजपर्यंत प्रवास झालाय. मग सगळ्यात कठीण टप्पा किंवा त्या कठीण काळातून तुम्ही कसं पुढे आलात हे एक अनुभव तुम्ही सांगू शकता का आम्हाला? ह्याच्यामध्ये बघा, मी कायम अनेक निवडणुका लढवल्या, जिंकल्या, हारल्या, हे काय नवीन नाही. पण राजकारण हा टप्पाच कठीण आहे. म्हणजे रोज एक टप्पा ओलांडायचा असतो. आज हे उद्या काय माहीत नाही, परवा काय माहीत नाही, पण त्याला फेस करावं लागतं आणि फेस केल्याशिवाय राजकारणात सक्सेसफुल मिळत नाही. एका प्रवाहाविरोधात काय मी लढत आलो, प्रवाहाविरोधात लढत आलो. म्हणजे मी प्रवाहावर गेलो नाही. मी माझी राजकारणाची लाईफच प्रवाहाच्या विरोधात गेली. एक प्रवाह इकडे तर त्याच्या विरोधात लढत राहील आणि ती सक्सेसफुल गोष्टी. मग तुम्हाला घरच्यांकडून कितपत सपोर्ट मिळतो या सगळ्यातून? म्हणजे तुम्ही 12-12 तास ऑफिसमध्येच असाल, एवढं तुमची कामं मी आजही बघितली की 12-12 तास तुम्ही बसत असाल. मग तुम्ही फॅमिलीला टाइम कधी देता ह्या सगळ्या? याच्यामध्ये फॅमिलीला टाइम दिलाच नाही मी, पण फॅमिली आता माझ्याबरोबर काम करायला सुरुवात केली. आमची पत्नी म्हणजे आमच्या सोबत ऑफिसला असतात 10-15 दिवस नाही, पण आता एवढ्या आठवड्यात ते परत येतील. त्यांनी असं ठरवलं की आता हा बाबा वेळ नाही तर ह्याच्यासमोर बसून आपण काम करू, ह्याच्यासमोरच काम करून आम्हाला डोळ्यासमोर तरी दिसेल. बरोबर. त्यांनी आता ठरवलं त्यांची लाईफ, माझ्या लाईफवर त्यांनी त्यांची लाईफ ठरवली आहे. मग मला एक सांगा की जेव्हा एक कठीण फेज तुमच्यामध्ये येतो, तुमचं एखादी ठरवलेली गोष्ट मनासारखी नाही होत किंवा असे काही क्षण असतात, ते तुम्ही कसे हाताळता? कारण की हे बघा, आत्ताचा जो यंग जनरेशन आहे ती त्यांना सगळं क्विक पाहिजे असतं, पटकन त्यांना सगळे उत्तरं पाहिजे असतात, पटकन सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. मग असे जेव्हा ती जनरेशन तुमच्याकडे येते तर तुम्ही ते कसे हाताळतात? आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, माझ्याकडलं येणारा प्रत्येक माणूस त्याचं जे काम असेल ते
आणि जे होणार आहे ते लगेच सांगतो, नाही होणार तो कठीण असं पण लगेच सांगून मोकळं होतं. सगळ्या गोष्टी सक्सेसफुल व्हायला ह्या जगात कोणच असं नाही की त्याला समोरच्या माणसाने सांगितलं काम ते लगेच होईल असं नाहीच होत. त्याला काही मर्यादा असतात, काळ असतो, वेळ लागते आणि ते एवढं करावंच लागतं. मग तुम्हाला एक जिद्द आधीपासून होती का की तुम्हाला राजकारणच करायचंय? हे पहिल्यापासून म्हणजे मला जसं समजतंय असं मला ते वाटत होतं, मी ते मला सक्सेस मिळाला त्याच्यामध्ये. मग जेव्हा तुम्ही सुरुवात केली पॉलिटिक्सच्या करिअरची आणि आत्ता इतके वर्ष तुमची त्यातच गेलेत, जेव्हा सुरू केलं आणि आत्तामध्ये पॉलिटिक्स मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, आत्ताच्या राजकारणात मी 30 वर्षाच्या राजकारणात जमीन आसमानचा फरक आहे. आत्ताचं जे राजकारण हे प्रचंड वेगळ्या पद्धतीचं आहे. आपण बघितलं असं ना, आपण पत्रकार ह्याच्यामध्ये वावरत आहे. परवाच म्हणजे मी भाषण ऐकलं, त्यांनी असं सांगितलं की पत्रकार का बोलत नाही. म्हणजे आज बीडमधलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये बोलत का नाही, मंत्री राजीनामे का देत नाहीत. विलासराव देशमुखांचं उदाहरण सांगितलं, RR पाटलांचं सांगितलं, अशोकराव चव्हाणांचं. जेव्हा तुम्हाला ॲलिगेशन झालं तेव्हा ही प्रेस इतकी प्रचंड बोलत होती, प्रचंड येत होती, प्रचंड अंगावर जात होती. आणि लोकशाहीचा जो आधार आपण म्हणतो पत्रकार, ती का कमी पडते. म्हणजे आज पत्रकारांपासून तर वरिष्ठांपर्यंत एक घाबरलेले लोक, ज्याचं त्याला वाचवायचंय, हे देशात ज्याला त्याला वाचायचंय. बरोबर. म्हणजे जो तो आपली सेफ्टी बघतोय की मी जर एखादी चुकीची गोष्ट बोललो, खरी गोष्ट बोललो तर मला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ही परिस्थिती या देशामध्ये 10 वर्षामध्ये झाल्या असल्यामुळं त्यामुळे पहिल्या 30 वर्षाचा ह्या राजकारणामध्ये फरक आहे. म्हणजे आज तुम्ही जरी बोलला तर तुम्हाला भीती आहे की आपल्याला काय होणार आहे. लोकशाही राहिलीच नाही. आणि मग हे सगळा जो बघितला ना वरून खालपर्यंत, तर तो प्रचंड लोक घाबरलेले. त्यामुळे ती आता बोलू शकत नाही. एक तात्पुरतं बोलणार, विषय संपवणार, 1-2 बातमी आणि समजा, पण त्या बातमीचा पाठलाग करणारा पत्रकार दिसणार. बरोबर. मग त्याला त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे. आणि एखादा देश लोकशाहीच्या विरोधात गेला किंवा लोकशाही त्याने हे केली नाही तर त्याचा अंत शेवट चांगला नाही. बरोबर. आपण जगातली उदाहरणं बघतोय, त्याच्यामध्ये अनेक देश अशा पद्धतीने वागल्यानंतर त्या देशाचा शेवट वाईट झालाय. बरोबर. तर ती परिस्थिती आपल्या देशात नाही येता एक लढाई ही युवकांवर झाली पाहिजे. मग त्यांच्या हाताला काम आहे का, त्यांच्या पोटाला अन्न आहे का, ते चांगले शिक्षण घेऊ शकतात का, ते चांगले उद्योजक होऊ शकतात, ह्याच्यावर नाही बोलत. आपल्याकडं आजचं राजकारण वेगळ्या पद्धतीने चाललं. तर तुम्ही लहान आहेत, तुमच्या लक्षात येत असेल की तुम्हाला कशा पद्धतीनं बुमरँग होतं, तुम्हाला काय सोशल मीडियावर काय येतं, जगात काय चाललंय, शहरात काय चाललंय, देशात काय, हे तुम्हाला लवकर कळतं. पण आता तुम्ही बी बोलत नाही. तुम्ही एका प्रवाहाच्या विरोधात, प्रवाहाबरोबर चालतं, पण प्रवाहाच्या विरोधात काही गोष्टी आहेत त्या बोलायची ताकद तुमच्यात नाही, माझ्यात नाही, कोणाच्यात राहिली नाही. पण मला सांगा की तुम्ही आजपर्यंत सत्याची बाजू समोर आणली आहे आजपर्यंत, म्हणजे एकही असं नाही की लोक विरोधात जातात तुमच्या बरेचदा, पण तुम्ही त्या गोष्टीवर ठाम असता. पण एका पॉइंटला जेव्हा तुम्हाला असं फील होतं का की आपल्याला सपोर्ट नाही करत आहेत, तेव्हा तुम्ही तरी पुढे जाण्याची तुम्हाला प्रेरणा कशी राहते? बघा, आपण एखादी गोष्ट आपल्या मनासारखी, म्हणजे मनासारखी नाही, समाजाच्या हिताला परिणाम होणार असेल, त्यांचं भविष्य घडत नसेल, त्यावेळेला आपल्याला उभं राहावं लागतं. आपण जे क्षेत्र निवडले त्याला न्याय द्यायचं काम आपण, एक असू नाही तर 10 असू नाही तर 100 असू, लढायचं आपल्याला. आणि जेव्हा लढायची असेल तर त्यावेळेला हे काही घाबरायची काय गरज नाही. एकटाही माणूस काही करू शकतो. आणि ते केलेलं आपण अनेक वेळा माझी आंदोलनं बघितली, हे बघितले आणि सक्सेसफुल झाले. आज तुम्ही महाराष्ट्रात कुठे गेला तर 18 ते 25 वर्षाच्या युवकाला त्या बारमध्ये घेत नाही, त्या परमिट रूममध्ये घेत नाही, बोर्डच लावलेले. हा माझा मुलगा नाही, ही आपली मुलं आहेत, आपलं देशाचं भविष्य आहे. आणि हे असं जर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा महसूल मिळतोय म्हणून लोकांनी दारू प्या, बरोबर, हे बी खरं नाही ना. मग ह्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टीचा आवर प्रशासनाने, शासनाने घेतला पाहिजे. ह्यांनी उलट दारू कशी खपली जाईल आणि त्यातून महसूल कसा मिळेल ह्याच्यावर जास्त. आणि जे विचारवंत पूर्वी बोलत होते, विचारवंत बिळात जाऊन बसले, हे बाहेर आहे ना आता. बरोबर. विचारवंत ह्यांचेच होते,
आताच्या सत्याने ते विचारवंत बोलत नाहीत. नाही तर काय काय विचारवंतांनी त्यांचे पुरस्कार परत शासनाला देऊन टाकले की तुमची दारूसाठी महसुलासाठी दारू विकताय आणि मग आम्ही तुमचा पुरस्कार. मग ते पुरस्कारवाले आता गेलेत कुठं? परवा तुम्ही वर्तमानपत्रात ऐकलं असेल ह्याच्यामध्ये अल्कोहोल बिल्कोल हे सगळ्या विषयामध्ये ती कमिटी नेमली की हे पैसे कसे शासनाला येतील, महसूल कसा बघ. त्याच्यावर आता कोण बोलत नाही. ते आपल्याला बोलावं लागेल. मग आता तुम्ही काय, तुमचे पुढचा टप्पा काय नाही आता रोज आपण रस्त्याने चाललो तरी लोक त्रस्त आहेत. आता इथून पाऊल टाकलं की लगेच त्रस्त आहे, पुढे गेलं की त्रस्त. एवढे लोकांवर दडपण आहे आणि समाजामध्ये चुकीच्या पद्धतीचं मेसेज गेल्यामुळं आणि समाजात भीती हे झालं. आता बीडचं पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर आज रोज वाचतोय तर अरे हे किती कल्पनेच्या बाहेर आहे. आणि मग आपण कुठं राहतोय आणि मग आपण उद्या आपल्या घरापाशी येऊ शकते. म्हणजे ते आलेलंच आहे त्याला. आज पुण्यामध्ये त्या एका मुलीला येरोड्यामध्ये ही सगळी आता प्रचंड भीतीचं वातावरण. आता लोक घाबरायला तयार नाही. मग आता मला एक सांगा की जर तुमच्या हातात काही आता पॉवर असती किंवा असेलही तर तुम्ही एक काय परिवर्तन करू शकता ह्याच्यामध्ये? बघा आता तुम्ही अनेक आपल्या देशामध्ये असेल, महाराष्ट्रात, पुण्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते सगळे चांगले आहेत आणि ते प्रयत्न करतात, सगळे चारही बाजूने प्रयत्न करतात. पण ती प्रयत्न करत असताना ती शेवटपर्यंत नेण्याची फक्त ताकद ठेवली पाहिजे. तुम्ही पाहिलं शेवटपर्यंत तो नेला. आज तुम्ही 18 ते 25 वर्षाचा मुलगा दाखव मला आतमध्ये. म्हणजे एक पार्ट एकाने केला पाहिजे. मी काही एकटा मी सगळं करू शकतो असं नाही. सगळे पार्ट एकाने ते घेतले पाहिजे किंवा जो घेतला तो शेवटपर्यंत नेलं पाहिजे. आणि ते प्रयत्न मी करतो, शेवटपर्यंत गेलं पाहिजे. मग ह्यात तुम्ही शेवटपर्यंत जे टप्पे नेताय तर ह्यामध्ये जी पॉवर तुम्हाला लागते किंवा एक तुमची संघटना जी असते तुमच्या मागे ती एकसाथ तुमच्यासोबत चालेल ह्याचं तुम्ही काय नियोजन, कसं नियोजन करता? मी एकटा लढतो. जो येईल तो माझ्याबरोबर, जो नाही तर त्याच्याशिवाय. कारण शेवटी समाजाचं देणं आपण लागतो. आपल्याला समाजाने एवढं मोठं केलंय, 5 वेळा नगरसेवक, आमदार, बाकी 2-3 निवडणुका पडलं त्याचा काही विषय नाही. पण आपली जबाबदारी ती कुणी माझ्याबरोबर यावं असं मला नाही वाटत. आला तर ठीक आहे, नाही आला तर ठीक. मग एक नगरसेवकचा टप्पा आणि एक आमदाराचा टप्पा ह्यात कितीचा तुम्हाला फरक वाटतो? नाही तर तुम्ही बघा तुमच्या परत एकदा सांगतो, समाजसेवा किंवा तुम्हाला एखाद्या विषयावर चीड आहे तर ती काही विकत घेता येत नाही, काही कुठनं मिळवत नाही, ही आतून लागते. एखादी चीड आली एखादं किंवा समाजसेवा करायची ही काही कुठं प्रोफेशनल विकत कुठल्या दुकानात मिळत नाही, ही आतून लागते. म्हणजे समोरच्याला आता त्याचे परिणाम कळणार, त्याच्याशिवाय परिणाम कळतात, त्याचे परिणाम आपल्या होतात, पण ते सहन करून झेलून पुढे जायची आपली तयारी असते. त्यामुळे त्याला कोण येईल कोण नाही येणार, कोण येईल असं कधी चालत नाही का. मग मला सांगा की तुम्ही यशाची मोजमाप कशी करता? नाही, यश आणि अपयश या 2 बाजू आहेत. यश मिळवून म्हणून काम करायचं, अपयश मिळवलं तर काम नाही करायचं असं काय नाही. आपल्या रक्तातूनच येते. बरोबर. त्याला काही पद लागतं नाही लागतं असं काय नाही. रस्त्यावर एकटा माणूस बी लढू शकतो. मग आता जी टीका सुरू असते तुमच्यावर किंवा विरोधक असतात जे कंटिन्यू चालूच असतात, म्हणजे तुम्ही काही करा, तुम्ही चांगलं काम जरी केलं तरी ते विरोधक उभे राहतात, असे पॉइंट करून उभे राहतात. तर तुम्ही तुमच्यामध्ये आत्मविश्वास कसा ठेवून त्यांना मात करून पुढे जाता? नाही, कसं माहिती का, ते माझी काळजी करतात. म्हणून मला त्यांचं बरं वाटतं. ते काळजी करतात, मला काय चुकतं हे मला ते हे करतात, आठवण करून, म्हणून ती माझी काळजी करतात. मग जर म्हणजे असं काय म्हणतात त्याला की एक पॉइंट येतो की मी आता दमलोय, आता मी काय करेन, माझं पुढचं स्टेप मला माहित नाहीये, काय होईल माझं काय माहित नाहीये, मी दमलोय. तर हा मोमेंट जेव्हा तुमच्यामध्ये येतो तेव्हा तुम्ही काय करता? मग बघा, माझे वडील वारले, मला नेहमी म्हणायचे ते आम्ही छोटं कुटुंब, म्हणजे असं काय मोठं कुटुंब नाही.
तसं आर्थिक शारीरिक आर्थिक तसं काय आम्ही नाही हे नाही. पण माझे वडील नेहमी म्हणायचे व्याप करावा पण तू संताप न करा. मग तुम्ही व्याप केलेला आहे, तुम्ही संताप नाही केला, तुम्हाला अधिकारच राहिला नाही. बरोबर. व्याप केला, व्याप करायला तुम्हाला कोणी लावलाय का? तर तुमच्या हाताने केलाय. तुम्ही रक्तदान घ्यायला गेला, तुम्ही समाजसेवा गेला, तुम्ही पोलीस चौकीत गेला, तुम्ही महानगरपालिका लोकांसाठी गेला. लोकांनी तुम्हाला म्हणलं होते का? तुम्ही उभा राहिला लोकांसाठी, लोकांना माहिती झाली. फक्त लोकांवर चिडू नका आणि कधी दमलो म्हणून नका. आजही तुम्ही माझ्या घरी गेला तर मी घरात असलो तर आमच्या घरामध्ये तुम्हाला कधी असं मानणार नाही की भाऊ नाहीत घरी. मी जरी आजारी असेल तरी मला उठून आमका आलंय त्यांचं काम आहे. कधी असा एक माणूस दाखव की माझ्या घरी गेला मी घरी असताना म्हणले नाही म्हणून. मग ते आपण स्वीकारले आणि जे स्वीकारले त्याला तडीच न्यायचे. जर दमलं तर मग लोक दुसरीकडे जातील आणि तू दमला तर तू दमतो घरात बस. बरोबर. आपल्याला लढायचंय आणि लढणं लागतात नाही तर ते पहिलंच नाही. त्यामुळं लढणाऱ्या माणसाला दम बिम काय नाही. फोन आता चालू आता काय जावं लागत, एक फोन लावला समोरच्या विषय. बरोबर. त्यामुळे मला ते प्रत्यक्ष जावं असं नाही वाटत. लोक फोनवर काम होतं. मग तुमचं आवडतं खाद्यपदार्थ काय आहेत? मला काय आवडतं? भूक लागली स्पेसिफिक काय? भूक लागली पाहिजे. मग आता 2025 मध्ये तुमचे काय गोल्स आहेत? नाही 2025 मध्ये मी तुम्हाला आज काय आणि उद्या काय हे माझ्या डोळ्यासमोर नाही. ही समाजसेवा करतो. उद्या काय येणार आहे ते माहित नाही, परवा काय येणार आहे ते माहित नाही. मला रोज संकट आहेत, आपल्याकडे येणारे रोज संकट आहेत. त्याला फक्त संकट झेलायचं काम आणि ते निस्तरायचं काम आपल्याला करायचं. संकट राजकारण आणि समाजसेवामध्ये तुम्हाला कोण द्यायला येत नाही, घ्यायला येतात. बरोबर. जो सदन असतो तो कधीच आपल्याकडे येत नाही. जो अडचणीत येतो आपल्याकडे आणि मग त्या अडचणीत असणारा माणूस दुःखी असतो, त्याला मदत करणं हे आपलं संकट आहे. त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य. म्हणजे उद्या काय येणार माहित नाही, पण 2025 समाजसेवा लोकांना न्याय द्यायचं काम जेवढं करता येईल तेवढं करू, रस्त्यावर उतरू, तिथं ठरलेच आपल्या जीवनाचा एक भाग झालाय तो. म्हणून हे असं माझं जीवन क्रम चालू आहे. मग आता अजून थकेपर्यंत चालूच राहणार आहे का? थकणारच नाही, थांबायचंच नाही कुठे, कधी थांबत नाही. मग आता मला सांगा की तुम्ही जे गोल सेट कराल जो असेल 2025चा किंवा समाजसेवा म्हणा, तर ती व्याख्या कालांतराने बदलत गेलीये की ती समाजसेवाची जी व्याख्या ती अजून आहे? बघा, तुमचं एक स्ट्रक्चर ठरलं. तुमचं पहिलं काय ठरलंय की तुम्ही समाजात आलाय. मला काय वारसा नाही कोणाचा, माझ्या घरी कोण आमदार खासदार मंत्री, एक सर्व समाज. मी ठरलं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आणि त्या क्षेत्राने मला भरपूर दिलं. महाराष्ट्रात नाव दिलं, पुण्यात दिलं, सगळीकडे नाव दिलं. मग त्याचं काम केलंच पाहिजे ना. आता रवी दंगेला कोण ओळखतं? दिलं समाजाने मोठं केलं ना. आज तुम्ही जरी आलाय मला तर काहीतरी आहे म्हणून माझ्याकडे आला, नाही तुम्ही तरी कशाला आला असता. तर समाजाने एवढं मोठं केलंय ना, बरोबर, ते काम केलंच पाहिजे. मग मला सांगा की आता तुमची वाटचाल कुठे आणि आता पुढचा टप्पा काय आहे तुमचा? माझी वाटचाल तर लोकसभेची चालू आहे. मार्ग सुरू झाला नाही, ते करत लागणार ना. ही लढाई लोकशाहीमध्ये ठाम भूमिका आणि ठाम उभं राहणं कधी गरजेचं आणि ते करावं लागतं. यश अपयश हा विषय वेगळा आहे, कारण यश अपयश हे तुमच्या माझ्या हातात नाही. तुम्ही जर आज माझ्या तर तुम्ही उद्या माझ्या पक्षाला मला मत नाही देऊ शकत. लोकशाही आहे. पण आत्ता ज्या पद्धतीनं जे रुजवायचं चाललंय ते रुजवणं समाजाला देशाला हिताचं आहे का हे युवकांनी आता शोधलं पाहिजे. तुमच्या हाताला काम आहे का, तुम्हाला नोकरी आहे का, तुम्हाला शिक्षण आहे का, तुम्ही कसे उभे राहू शकता, हे आत्ता कोणाकडेच काय नाही. आता तुम्ही युवकांना कशा पद्धतीनं त्याच्या बुद्धिभेद करायचा आणि त्याचा बुद्धिभेद करून ते आमच्याकडे कसे येतील एवढाच विषय. पण प्रॅक्टिकल त्या युवकाच्या हातात काय दिलंय का हा युवकांनी शोधला पाहिजे. म्हणजे राजकारणी वाईट आहेतच, पण त्याच्यापेक्षा त्यांना टाळा आणण्याचं काम युवकांनी केलं पाहिजे. आपण कितपत त्यात ओढलं जातोय किंवा आपली भूमिका काय असते, ह्या देशाचं काय होईल, राज्याचं काय होईल, शहराचं काय होईल, हे सगळं जर भूमिका युवक हा मतदार बेस आहे देशाचा, आणि तो जर वाहत गेला
तर त्याचं पुढचं भविष्य मला नाही वाटत योग्य दिशेला चाललंय. मग पैशाचा प्रभाव खूप वाढत चाललाय असं वाटतंय का तुम्हाला? हे सगळं तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा. त्याच्याहून आमच्याहून जास्त तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला जास्त माहिती आहे. मग मला सांगा की तुमचं आत्ता 30 वर्षामध्ये गुरु कोण होते आणि त्यांनी एक दिलेला सल्ला, महत्वाचा सल्ला जो अजूनही तुम्ही पाळताय, तो कोणता आहे? नाही तर मी ह्याच्यामध्ये काय ठरून आलो ना, गुरु म्हणून कोणाबरोबर मी कामच नाही. मी माझ्या लेवलने काम करत राहिलो आणि मला तसं गुरु बिरू असं राजकारणात कोण नाही, पण असं वाहत कधी इथपर्यंत आलो कळत नाही. मग जर तुम्हाला कोणी एक इन्स्पिरेशन मानत असेल किंवा एक रोल मॉडेल मानत असेल, तर तुम्ही एक सल्ला काय द्याल ह्या जनरेशनला? मी सांगितलं ना आता की तुम्हाला तुमचा बेस तुम्ही एका विषयावर किंवा एका टप्प्यावरच न बघता पुढचं फ्युचर बघितलं आणि त्या फ्युचरमध्ये आपल्याला ह्याच्यामधनं हे काय देणार आहेत किंवा यांचं विजन काय, हे जर त्या युवकांनी अभ्यास केला. आता युवकांना सांगण्यात पण मी काय एवढा मंत्र नाही माझ्याकडे, पण युवकांनी भविष्य बघून बेस बघून त्याच्यावर काम केलं पाहिजे. मग जर आता आपण बघतोय महाराष्ट्रात की नवीन युवक पुढे येत नाहीयेत पॉलिटिक्समध्ये, नाही येतात ना, आले तरी त्यांना इतकं मोठं नाही केलं जात जितकं केलं पाहिजे, किंवा त्यांना तितकं प्रायोरिटी नाही दिलं जात. इंटरनल सगळे वाढतायत पुढे. तर मला सांगा, जर कोणाला यायचं असेल ह्या जनरेशनला पॉलिटिक्समध्ये, तर तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, पॉलिटिकलमध्ये आलेच पाहिजे, पण एक मतदारसंघ असतो तर एकच खासदार होतो, एका विधानसभेत एकच आमदार होतो आणि एका भागात एकच नगरसेवक. बरोबर. त्यामुळे कुणी काय आलं तरी त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं त्याची वागणूक, तो बोलतो कसं, चालतो कसं, लोकांना मदत कशी करतो, समाजाला त्रास देतो का, रात्री तो कुठल्या चौकात बसतो, हे समाज बघत असतो. त्याने एक स्वतःला एक आचारसंहिता की मला कसं वागायचं, बरोबर, मी काम करताना मला कसं वागायचं, हे त्यांनी ध्येय धोरण स्वतःला आरशापुढे उभं राहून मला आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करायचं. मी चौकात उभं राहिलो, मी चहाच्या टपरी उभं राहिलो, मी तंबाखू मळत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी समाज बघत असतो. मग त्यांनी समाजाच्या हिताची कामं जी काय ती एक स्वतःला बांधून घेतलं. लोक चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात. मग आता एखादा युवक तुमच्याकडे आला की दादा मला मदत करा, पॉलिटिक्समध्ये मला उतरायचंय, तर तुम्ही त्याला काय समजवाल की तू काय केलं पाहिजे, तू कशाचा अभ्यास केला पाहिजे, हे तुम्ही काय त्याला समजवता? मी अनेक कार्यकर्त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला. सगळीच UPSC MPSC पास होत, लाखो विद्यार्थी पास, बरोबर, त्यातले काही पास झाले, काही नापास झाले, पण शेवटी जर आपण एक ध्येय धोरण ठेवलं, म्हणजे मला जायचंच आहे, त्याची इच्छाशक्ती किती असते, तो किती वेळ देऊ शकतो, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तो अभ्यास किती करतो, बरोबर, अभ्यासच नाही केला पास कोण करणार, अभ्यास करणार. मग आता आपण थोडा ब्रेक घेऊया. की मला एक सांगा, एक मोलाचा शेवटचा प्रश्न की तुम्हाला आता कसं वाटतंय आणि पुढचे धोरण काय असतील तुमचे? आम्ही पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांना बघणार आहोत का धमाल मध्ये? नाही, आता विधानसभेला 2 महिने संपतील, हो, आता जे चाललंय ते जरा थोडं बघतोय. खरं तर बीड प्रकरणामध्ये तर सर्व पक्षाच्या आमदारांनी उतरायला पाहतो रस्त्यावर, कारण ही प्रचंड जी मुलं, तो संतोष देशमुख म्हणून आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे मला माहित नाही, पण त्याची जी 2 मुलं रडतायत ना, ह्या महाराष्ट्रात आहे ना, ह्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये ती 2 मुलं रडतात ना, त्याच्या वेदना लय मोठ्या आहेत. ह्या वेदना नेत्यांना कळल्या पाहिजे, ह्या वेदना मग कळल्या पाहिजे. ह्याच्यात महाराष्ट्र पेटला पाहिजे, महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे, महाराष्ट्रातील लोक उभे राहिले पाहिजे. एका जातीचा कलर न देता तो मानवतावादाने तो विषय लढला. आता आपण बघितलं की मराठा, संतोष देशमुख मराठा म्हणून मराठा समाज, OBC मुंडे म्हणून OBC, हे न आता मानवतावाद राहिला, मानवता हीच राहिली नाही. आणि मग महाराष्ट्र का पेटत नाही? छत्रपतींचा महाराष्ट्र पेटला पाहिजे, बोलले पाहिजे.
आणि पांघरून घालायचं काम जे चाललंय, तर किती दुःख आहे, या महाराष्ट्राचं दुःख आहे. तुम्ही आम्ही पेटून उठलं पाहिजे. पण ते तुम्ही बोललात ना की ती एक भीती असते, ती भीती घेतेच ना शेवटी एका माणसाला, ती मागे ती खेचतेच. मुलगी रडते ना, ते महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान आहे, आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. ती मुलगी रडते, आज तिला बाप मिळणार आहे का? आणि मग हे महाराष्ट्र जर असं चालत असेल तर महाराष्ट्र चाललंय. हाच प्रश्न प्रत्येकाला आज आहे, ज्यांनी आज मतदान केलंय या प्रत्येकाला हाच प्रश्न आहे की महाराष्ट्र कुठच्या वाटचालीवर आहे, पुढे महाराष्ट्रात काय होईल, कोणी नेम नाही धरू शकत. मग आता भीतीच्या वातावरणातच राहायचं का? आता त्या मुलीने रोज रडते बिचारी, कोण तिला सावरू शकतो? कोण सावरू कोणीच नाही शकतो? सावरू. सरकारच त्यांच्या बाजूने, आणि मग सरकार जर पट्टी बांधलेली तर मग कोण त्यांना बोलणार? तोच आमचाही मुद्दा आहे की जर सरकारच काही करत नसेल तर काय होणार आहे पुढे? काही आपण करूच नाही शकत. पण ह्याच्यामध्ये सरकार सगळं आपण करू शकतो, पण आपण करत नाही. आपण जिथं काम करायचं तिथं करत नाही, बोलतोय. आपण मतदान केलं पाहिजे ना. लोकशाहीला तुम्ही राजा ठरायचा अधिकार आहे तुम्हाला सगळ्यांना, मला आपण करत नाही ते. मग ते प्रभावात, आता असं म्हणता येईल की प्रभावात मतदान केलेत सगळ्यांनी, ओढ्यात केलेत. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, मग हे आता भोगा, काही ऑप्शन नाही. लोकशाहीत भोगा. म्हणून मी जे बोलतो ना, आपला देश कुठे जाईल सांगता येईल. तुम्हाला काय वाटतं 10 वर्षात कुठे असेल महाराष्ट्राची स्थिती, काय असेल असं अंदाज सांगा. पंतप्रधान मनमोहन सिंग गेले, त्यांनी जे स्ट्रक्चर उभं केलं ना त्या काळामध्ये, त्या स्ट्रक्चरवर आता सगळा अर्थसंकल्प आहे. बरोबर. हा जो अर्थसंकल्प त्या स्ट्रक्चरवर आहे, म्हणून जरी त्यांच्याबद्दल काही लोक बोलत असेल, पण त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी त्यांची माफी मागितली. पण एवढं मोठं काम केलं, अशी लोक पाहिजे. आता उघड बोलता येत नाही काही गोष्टी, आणि युवकांना पटत नाहीत, आणि युवकांना पटत नाही म्हणून सगळं वाटचाल बदलतीये. काय असेल 10 वर्षात, काय अवस्था वाटते तुम्हाला याच्यावर महाराष्ट्राची? एक पुस्तक द्यावं लागेल यावर एक पुस्तक द्यावं लागेल, किंवा तुम्ही सगळ्यात तरुणांनी याच्यावर विचार केला. ते आता आम्ही नाही करू शकत. आता काय झालंय ना की काही तरुणांना जॉब नाहीये, त्यांना मतदानाच्या वेळेस पैसे दिले की ते मत बदलली. पैसे बी द्यायला नाही लागत हल्ली, तरुणांना पैसे द्यावे लागत. हल्ली तरुणांना वेडे केले, बुद्धिभेद. मी तेच म्हणते ना तुम्हाला, मी जितकं पाहिलं की अरे हा पैसे दिलेत ना, हा ठीक आहे, पैशांवर सगळं चालू आहे. नाही, नुसतं पैशांवर नाहीये. आता जे राजकारणाचा जो पार्ट आहे, हा पार्ट जो तरुणांमध्ये घुसवलेला, म्हणजे काय आहे ते निघायला तयार नाही त्यांच्या. मग ते काय स्थिती काय होणार आहे? म्हणून तो जो काळ जाणार आहे, एखादा वाईट काळ आला तर नंतर चांगला काळ येतो, पण वाईट काळ चालू आहे असं आपण समजून पुढे तरुण भविष्यामध्ये विचार करावाच लागेल. मग आता जर एक संदेश समाजाला द्यायचा तर तुम्ही काय द्याल पुढचे वर्षांचा? नाही, समाजाला संदेश आहे की डोळ्यात तेल घालून तुम्हाला आता जगावं लागेल. आज ह्या देशामध्ये पत्रकार सुरक्षित नाही, लोक सुरक्षित नाही, जनता सुरक्षित नाही. फक्त पैसा हा पार्ट हा आता महत्वाचा झालाय. त्यामुळे याच्यासाठी माणूस धाव करतोय, लोकांचे गळे दाबते. संतोष देशमुख सारखा युवक विरोधात बोलला, म्हणजे बाजूने बोलला तर त्याला जीव गमवावा लागला. म्हणजे जो समाज कार्य करतो त्याच्या डोक्यात आता गोळी आहे, कधी बसेल ती. तुम्हाला ही भीती असते का? नाही, मी नाही. आपल्या डिक्शनरीत नाही, गावांना आपल्या डिक्शनरीत नाही. मग आता ग बसला असं एवढं पप केलं की ती त्रास झाला असं, पण मी नाही. मी रस्त्यावरच आहे आता, माझं चालूच आहे काम. माझा पुण्याचं विजन काय आहे तुमच्या डोळ्यातून? नाही, पुण्याचं विजन बघा, हे पुन्हा ग्लोबल, पुन्हा आता मुंबईच्या खालोखाल पुण्याची स्थिती वाढते, आणि ह्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढली. आर्थिक आलं की गुन्हेगारी वाढली, तर मग नेत्यांनी किती कंट्रोल केला पाहिजे, कोणी त्याच्यावर काम केलं पाहिजे, हे करत नाही. आणि ही लोक लवकर राजकारणी लोकांना अप्रोच होतात, राजकारणी लोक लगेच त्यांना ताब्यात घेतात. बरोबर.
तुम्ही आम्ही गेलो तर ते नाही, ह्यांचा उपयोग नाही, एक माता पुरते, बरोबर त्यांना 100 मातावली लोक लागतात, मग चोर बी चालतो त्यांना. बरोबर वाल्मिक कराड चालतो ना, मग ह्याच्यावर विचार करा. असे ते वाल्मिक कराड पुण्यात बी आहेत ना, आहेत. असे शोधून शोधून काढून त्यांच्यावर काम केलं. पण त्याला मग तुमच्या सारख्याला प्रचंड काम करा. हो तेवढी सर आता काय की पॉवर लागते, तेवढी कामं घुसून आत करण्याची पॉवर लागते. नाही, पॉवर नसते तर करावं लागतं. पॉवरच कोण देणार तुमची पॉवर तुम्हाला निर्माण करावं लागेल. तीच निर्माण करायला काय म्हणतात युवक घाबरतात किंवा काही नाही, मग पत्रकार असेल ते घाबरतात. नाही घाबरून का उपयोग, मग तुम्ही पत्रकारिता होऊच शकत नाही. पण भीती असते ना एखाद्याला, एखाद्या युवकला भीती वाटतेच, काय कुठे कुठचं काय गोळी बसेल ह्याची आपल्याला शंका नसते. नाही पण ते ह्या क्षेत्रात ते सगळं लिखित असतं करायचं की आपण इथं पोहोचायचं आपल्याला, त्याला काय घाबरायचं नाही, केलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे अंगावर. तुम्ही घ्या. घेऊ घेऊ. थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.